कृषी प्रदर्शन 2025 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये जे मोशी या ठिकाणी चालू आहे तर त्या ठिकाणी संदीप पॅज बाय ऑर्गॅनिकचा जो एक स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉलला मी आज व्हिजिट दिली आणि मी आधीच हे प्रोडक्ट वापरल्यामुळं तिथले जे काही स्टॉलवाले आहेत त्यांनी मला लगेच ओळखलं आणि मला सांगायला आनंद होतो की या स्टॉलवरती जेवढे काही प्रोडक्ट ठेवलेले आहेत त्याच्यातले ऊसाला जे काही उपयुक्त आहेत ते सर्व मी गेल्या वर्षी जे काही ह्याचं आडसाल्याचं ऊसाचं पीक घेतलं त्या पिकासाठी अगदी बेसर डोसपासून तर काढणीपर्यंतचं जे काही सगळे खताचे डोसेस होते, आळवणी असेल, फवारणी असेल, बेसर डोस असेल, बाळ बांधणी असेल आणि मोठी बांधणी असेल, ह्या सर्वांसाठी मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे खतं त्यांची काही असतील ती वापरली आणि मी 100 टनाचं ऊसाचं टार्गेट ठेवून शेतीचं नियोजन केलं होतं. रोपं पण त्यांच्याकडनंच घेतली होती. मी पूर्णपणे त्यांचे जे काही सहकारी आहेत राजेंद्रजी थोरात सर यांचंही मार्गदर्शन मी घेतलं वेळोवेळी आणि 100 टनाचं जरी मी टार्गेट ठेवलं होतं तरी मी 75पर्यंत मी ह्या वर्षी पोचलेलं आहे, जे की माझं पूर्वीचं उत्पादन हे 35 ते 40 टन होतं. त्यामुळे जवळपास मी दुप्पट उत्पादन घेण्यामध्ये यशस्वी झालं आहे. त्यामुळं मी संदीप पॅज बायो ऑर्गॅनिकवाल्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद.